ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये शिशुपालाचा वध भगवंताने केला। याचा वध करताना कुठलीही लढाई झालेली नव्हती, कुठलं युद्ध झालेलं नव्हतं, परंतु शिशुपाल याचा मृत्यू त्याच्या कर्माने झालेला आहे, त्याच्या कर्माने झालाय। भगवंताची निंदा नालस्ती हे पाप त्याच्याकडून झालं आणि शिशुपालाच्या मातेने जो काही त्या भगवंताकडून एक वर मागून घेतला होता आणि भगवंताने तो दिला होता की याचे 100 अपराध मी सहन करीन, आणि त्याचे ते 100 अपराध पूर्ण झाल्यावर भगवंताने त्याचा वध केला। या कथेतून तात्पर्य काय आहे? मनुष्य अपराध करतो, पण 100 पूर्ण होण्याची कशाला त्याने वाट पाहावी? 100 पूर्ण होईपर्यंत करतच राहावं असा हट्ट का? आणि ते अपराध नकळत होत असतात, याची गणती तरी कोण करेल? म्हणून शहाण्या माणसाने याची वाट पाहू नये। आपल्याकडून अपराध घडला हे कळल्यानंतर ताबडतोब पुढे त्याने सजग व्हायला पाहिजे। परंतु शिशुपाल ही गोष्ट ऐकायला तयार नाही, कारण त्याच्या डोक्यावर वाईट दिवस फिरायला लागतात, तेव्हा त्याची जबान ही नेहमीच तेढी चालते, वाकडी चालते, आणि तो आपल्या वाचेने, आपल्या बोलण्यानेच आपले शत्रू ओढवून घेतो। एकदा एका याच्यात सांगितलंय की वशीकरणाचा सगळ्यात मोठा मंत्र कोणता? जगातला कोणत्याही व्यक्तीला वशीकरण करता येतं, तुम्हाला साधलं तर तुम्ही त्याप्रमाणे वागा, असं भगवान पार्वतीने भगवान शिवांना विचारलं की जगातला सर्वात श्रेष्ठ वशीकरण मंत्र कोणता? भगवंताने उत्तर दिलं, गोड बोलणे। जो गोड बोलतो त्याला सर्व वश होतात, आणि शत्रू निर्माण करणे म्हणजे वाईट बोलायला सुरुवात करणे, तोंडावर झाकण न ठेवणे, म्हणजेच आपण आपल्या हाताने शत्रू निर्माण करतो। आपल्या हातानेच हे शत्रू निर्माण होतात। या गोड बोलण्याने कोणताही मनुष्य पटकन त्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडतो, परंतु गोड बोलायला सुद्धा लोक तयार होत नाही। वचने किम दारिद्र्यता, गोड बोलायला काय पैसे लागतात? पण नाही, शिशुपालाला हे जमलं नाही, त्याने स्वतःचा मृत्यू ओढून घेतला। ही कथा आपण पाहिली, याच्यातून हाच बोध आहे की गोड बोलायला शिका, आपले शत्रू वाढून घेऊ नका। देव जरी कधी कोणाचा शत्रू नसेल, तुल्य निंदा स्तुती मौनी हे जरी देवाचं ब्रीद असलं तरी त्यालाही एक मर्यादा आहे, त्यालाही एक मर्यादा आहे, आणि हा बोध या भागवतातून आपल्याला मिळतो आहे। त्यानंतर इंद्रप्रस्थाला तो यज्ञ वगैरे हा झाला। भगवान इंद्रप्रस्थाला अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला, त्याच्यामध्ये त्यांच्या तिथे जे अनेक ऋषीमुनी उपस्थित होते त्या सर्वांनी त्याला आशीर्वाद दिला। पण याच वेळेस दुर्योधन मात्र हा मनामधून नाराज झाला होता, पांडवांचा वैभव त्याला सहन होत नव्हतं। आणि याच्या पुढे आता राजा परीक्षिताला
शुकदेवजी कथा सांगतायत. राजा, आता ही कथा पुढे ऐक. शाल्व हा शिशुपालाचा एक मित्र होता. हा शाल्व हा राजा होता आणि तो शिशुपालाचा मित्र होता. आता शिशुपालाचा मित्र म्हणजे तो कसा असेल? त्याच्यासारखाच. समानशीले सम व्यसनेषु सख्यम. समानशील होतं, समान वागणं होतं, समान स्वभाव होता. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळेस जो संघर्ष झाला होता त्यावेळी भगवंतांनी तिथे आलेले जरासंध, शिशुपाल इत्यादींचा पराभव केला होता आणि त्यांच्याबरोबरच शाल्व सुद्धा आला होता, त्याचाही भगवंतांनी पराभव केला होता. त्यावेळी सर्व राजांसमक्ष या शाल्वाने प्रतिज्ञा केली होती. लग्न होतं शिशुपालाचं. कृष्ण तिथे आलेले. रुक्मिणीला शिशुपालाशी लग्न करायचं नव्हतं. तरी सुद्धा तिथे जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये या शाल्वाने एक प्रतिज्ञा केली होती. शाल्वाः प्रतिज्ञाम करोत शृणुताम सर्वभूभुजाम अयादमिं क्ष्मां करिष्ये पौरुषम मम पश्यत. म्हणजे काय प्रतिज्ञा करावी, आपण केलेल्या प्रतिज्ञा खऱ्या होतील का खोट्या होतील याचा काही न विचार करता या प्रतिज्ञा करायच्या. हे मूर्खाचं लक्षण असतं, शहाण्या माणसाचं नसतं. याला वल्गना असं सुद्धा म्हणू शकतो आपण. भगवंताने प्रतिज्ञा केली होती, निशाचरहीन करहू मही हूं. रामचरितमानसात वर्णन आहे. आणि निशाचर रहित भगवंताने ती पृथ्वी करायचा तेव्हा जी काही प्रतिज्ञा केली होती, रावणादींचा वध करून ते करून दाखवलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ही प्रतिज्ञा करून दाखवली. हा शाल्व काय प्रतिज्ञा करतो? हे राजांनो ऐका, मी काय प्रतिज्ञा करतोय. मी आता पृथ्वीवरून यादवांची नामोनिशाणीच मिटून टाकतो. रुक्मिणीच्या स्वयंवरात त्यांचा जो पराभव झाला होता तेव्हा त्या राजांच्या समोर हा प्रतिज्ञा करतोय. हे राजांनो ऐका, ही पृथ्वी यादव विरहित करतो. तुम्ही माझं सामर्थ्य पहा. पौरुषम मे पश्यत. द्वेषातून एखादी कुळ नष्ट करायचं अशी प्रतिज्ञा खरोखर पूर्ण होते का? नाही होत. कारण संपूर्ण कोणाचा नाश जाको राखे साईया मार सके नाही कोय, बालन बा का करी सके चाहे जगवैरी हो. परशुरामांनी केली होती. पृथ्वी निक्षत्रिय करीन, निक्षत्रिय करेन. झाली? नाही झाली, पूर्ण नाही झाली. प्रभू रामचंद्राच्या रूपाने क्षत्रिय आलेच ना. कारण ही सूडावर आधारलेली प्रतिज्ञा होती. जेव्हा एखाद्या कार्याला तुम्ही सूड बुद्धीने सुरुवात करतात तर त्याच्यात यश येत नाही. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु, अशा प्रकारचा हेतू असेल तर गोष्ट वेगळी. पण यांचा नाशच करायचा आहे आणि यासाठी मग मनुष्य काही करतो. त्याने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी देवादिदेव पशुपतीनाथांची आराधना सुरू केली. इतकी कठोर तपस साधना त्याने केली या शाल्वाने, की म्हणजे आता तसं आपण ज्याला आपण आताच्या भाषेत म्हणायचं म्हणजे काळी जादू हा वगैरे असा घाणेरडा प्रकार, हा साधनेमध्ये असे आपल्याला, आपण वैष्णव मार्गाचे लोक आहोत, भागवत धर्माचे उपासक आहोत आणि आपली जी उपासना आहे ती
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, छल कपट विरहित अशी ही साधना आहे. धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सरा नाम सताम. परंतु ही सगळ्यांना जमते ना असं नाही. भागवतात असं म्हटलंय, काही लोक सात्विक उपासना सोडून तामस हीन अशा अयोग्य उपासना करतात. त्या अयोग्य असतात, चांगल्या नसतात. त्याच्यातला हा एक शाल्वा आहे. शाल्वाने पशुपतीनाथाची म्हणजे भगवान शिवाची आराधना सुरू केली आणि तो या साधनेच्या काळामध्ये त्याची दिनचर्या काय होती तर दिवसातून फक्त एकच सदा जमिनीवरची माती किंवा जमिनीवरची धूळ एक मुठभर तो खात असे. अन्न पाणी नाही, जमिनीवरची धूळ एक मुठभर खाणे, भक्षण करणे, इतर काहीही नाही. अशी हा आराधना करत होता. आणि कशासाठी तर पृथ्वी अयादवी करीन म्हणून, अयादवी करीन म्हणून तो ही साधना करत होता. वर्षभर त्याने ही आराधना केली. आता प्रश्न असा येतो की त्याने साधना केली, कठोर साधना केली, भगवान प्रसन्न झाले. भगवान तर प्रसन्न झाले ना. कारण एक आहे, कुठे आपण एखादा काही कार्यक्रम असेल किंवा एखाद्या गाडीत बसल्यावर काही असेल तिथे गेलो, तिकिटाचे पैसे दिले तर जो काही तिकीट तो तिकीट देतोच. असं नाही की त्याला तिकीट मिळणार नाही. आपण ती जी काही रक्कम फी भरली की आपल्याला ती पावती मिळते. तशी ही तपश्चर्याची त्या काळातली पावती आहे, आताच्या नाही. त्या काळात जो कोणी जशी तपश्चर्या करेल तशी त्याला ती पावती भेटत असे. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की माग आता वर काय मागायचं आहे. आता देवाला तर माहिती असतं हा काय मागणार आहे, हा काय मागणार आहे. एखादा मनुष्य किराणाच्या दुकानात गेला तर तिथे काही तो म्हणणार आहे मला सोनं द्या का मोती द्या का रत्न द्या का कापड द्या. त्या दुकानच मुळात किराणाचं आहे. आणि सोन्या चांदीच्या दुकानात गेला तिथे काही साखर तेल मीठ मिरची हळद मसाला मागणार नाही. त्या देणाऱ्यालाही माहिती असतं. आता भगवंताला हे सगळं माहिती आहे, परंतु भगवान मनुष्याची सगळ्यात महत्वाचं काय करतो, मनुष्य अभिमान करतो आणि त्याला एक प्रकारची खुमखुमी असते. भगवान हे माणसाची खुमखुमी कमी करण्याचाच प्रयत्न करतात, मार्ग कोशही असो, मार्ग कुठेही असो. देवासुर मनुष्यानाम गंधर्व उर्ग रक्षसाम अभेद्यम कामगम रवे सयानम वृष्णीभीषणाम. काय माहिती, शाल्वाने वर मागितला की हे भगवान मला असं विमान द्या की जे ते देव असुर राक्षस मनुष्य गंधर्व नाग हे जे काही आहेत यांना कोणालाही नष्ट करता येऊ नये. तसंच ते विमान जिथे माझी इच्छा असेल त्या ठिकाणी ते माझ्याबरोबर असलं पाहिजे, आलं पाहिजे. मी जिथे जाईल तिथे हे विमान माझ्याजवळ असलं पाहिजे. आणि यादवांच्या दृष्टीने अतिशय भीषण आणि ते भीतीदायक असलं पाहिजे. यादव सुद्धा त्याला घाबरले पाहिजे. यादवांना न पावण्यासाठी, अयादवी पृथ्वी करण्यासाठी. तर भगवान काय म्हणलंय, ठीक आहे, परंतु असताना मनुष्य आपल्या कर्मामध्येच त्याच्या नाशाची बीज पेरून ठेवतो. आपल्या कर्मामध्येच त्याच्या नाशाची बीज पेरून ठेवतो. कोणताही गुन्हेगार एखादा तरी पुरावा सोडून जातोच. न कळत सोडून जात नसेल तो, पण न कळत तिथे सुटलेला असतो. ते त्याचं नाशाचं बीज असतं. तसंच हे नाशाचं बीज आहे. संपूर्ण नाश होईपर्यंत कशाला वाट पाहिजे. संपूर्ण नाश होईपर्यंत सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडितः असं सुभाषित आहे. सर्व नाश होण्याची वेळ येते
तेव्हा एखादा पंडित असला तर तो काय करतो, सर्वनाश टाळून देतो आणि अर्ध नुकसान सहन करून घेतो. पण जो मूर्ख असेल तो सर्वनाश करून घेतो. हा शाल्वही त्याच प्रकारचा आहे. भगवंताने सांगितलं की ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तथास्तु म्हटले. आणि भगवान शिवांनी मय नावाचा जो दानव होता त्याच्याकडून ते विमान तयार करून त्या शाल्वला दिलं. सलद्वाम कामगम्यामन्नम तमोधाम दुरासदम ययौ द्वारवतीं शाल्वो वैरम वृष्णीकृत स्मरण. त्या विमानाचं वैशिष्ट्य होतं की ते विमान म्हणजे भव्य अशा नगराप्रमाणे होतं. जसे मोठे मोठे जहाज असतात त्याच्यात सर्व सोयी असतात, त्या जहाजावर विमानही उतरतं, मोटारीही चालतात, म्हणजे जणू काही गावच. तसं हे आकाशाचं जहाज, हवाई जहाज आपण ज्याला पुन्हा, तसं हे हवाई जहाज. आणि विशेष म्हणजे हे कोणाला दिसत नव्हतं, अंधकारमय होतं. म्हणजे सहज डोळ्याला दिसेल असं नाही, ते जात होतं आकाशातून, पण दिसत मात्र कोणाला नव्हतं. आता दिसत नाही तर त्याला पकडणार काय, त्यामुळे कुणीही त्याला पकडूही शकत नव्हतं, खाली पाडूही शकत नव्हतं. आणि ते शाल्वाच्या इच्छेप्रमाणे गमन करणारं असं ते हवाई जहाज होतं. आता यादवांनी आपला पराभव केलाय आणि ते त्या शाल्वाच्या मनामध्ये सारखं ती बोचुनी होती, टोचुनी होती. म्हणून यादवांचा नाश करण्यासाठी तो द्वारकेवर त्याने हल्ला केला आणि विमान घेऊन गेला. त्याचं विमान कोणालाच दिसत नाही आणि त्या विमानातून तो हल्ला शस्त्रास्त्र काय फेकत होता आणि द्वारका नगरी उद्ध्वस्त करू लागला, शस्त्रास्त्रांचा वर्षाव करू लागला. यापूर्वी त्रिपुर राक्षसाने सारी पृथ्वी जशी त्रस्त करून टाकली होती त्याप्रमाणे त्याने या द्वारका नगरीला त्रस्त केलं. त्याच्या विमानाचं नाव सौभ असं होतं. आता शाल्वाचे हल्ले होऊ लागले, लोक हैराण झाले. यावेळेस परम तेजस्वी वीर प्रद्युम्न त्या द्वारकापुरीत होते. त्यांनी लोकांना धीर दिला. लोकांना सांगितलं, नगरवासियांनो तुम्ही घाबरू नका, भिवू नका, मी याचा नाश करायला आता सिद्ध आहे. आणि त्या युद्धामध्ये शाल्वाच्या विरुद्ध प्रद्युम्न हा आला. शाल्वा आणि प्रद्युम्न यांचं युद्ध सुरू झालं. एकमेकांवर भयानक अशा शस्त्रांचा मारा सुरू झाला. घनघोर युद्ध सुरू झालं. प्रद्युम्नाने आपल्या दिव्य अस्त्राने हा शाल्व जो माया निर्माण करीत होता ती माया सुद्धा त्याने निर्माण केलेली माया नष्ट केल्या. त्याने जसा सूर्य उगवल्यानंतर अंधकार नाहीसा होतो तसा या शाल्वाच्या माया प्रद्युम्न नष्ट करू लागले. आणि याच वेळेस शाल्वाचा जो एक बलवान मंत्री होता द्युमन नावाचा, त्याने प्रद्युम्नावर गदेचा जोरदार प्रहार केला. त्यामुळे प्रद्युम्न घायाळ झाले आणि त्यावर अफवा पसरली, प्रद्युम्नाला मारलं, प्रद्युम्नाला मारलं. आणि अशी आरडाओरड सुरू झाली. अत्यंत घायाळ झालेला हा प्रद्युम्न, त्याचा जो सारथी होता तेव्हा त्या सारथ्याने सारथी धर्माप्रमाणे वागून प्रद्युम्नाला रणभूमीवरनं एका बाजूला उचलून ठेवलं, तिथून आणलं. कारण प्रद्युम्न हा घायाळ झालेला होता. आता थोडा वेळ गेला, वीर होता प्रद्युम्न, तो शुद्धीवर आला आणि त्याने सारथ्याला म्हटलं, अरे तू हे काय केलं, मला युद्धभूमीवरनं का घेऊन आलास, हे काही बरोबर केलं नाही.
त्याने आपल्या सारथ्याला दाटायला सुरुवात केली. तू मला इथे घेऊन आला म्हणजेच हे वीरांना न शोभणारं असं कार्य तू केलं. ही गोष्ट रणांगण सोडून जाणं म्हणजे वीरांना निंदनीय असं हे कृत्य आहे आणि यामुळे सर्वजण माझी खिल्ली उडवतील. माझ्या दृष्टीने हा माझा कमीपणा आहे. ही गोष्ट माझ्या दृष्टीने लज्जास्पद आहे आणि मी वीर असूनही रणांगणातून तिथून निघून मला तिथून बाहेर काढलं तर ही गोष्ट मी बलरामांना म्हणजे माझ्या काकांना कसं काय सांगू? त्यांच्या समोर मी कसा उभा राहू? आणि त्याने हळहळ व्यक्त केली. सारथ्याने उत्तर दिलं त्याच्या पद्धतीने, धर्मम विजानिता सुआयुष्मन कृतमे तन्मया विभो सुतः कृत्यगतम रक्षेत रथिनम सारथिम रथी. सारथी म्हणाला की हे राजकुमार, मी तुम्हाला तिथून रणांगणातून इकडे उचलून आणलं, मी काय अधर्म केलेला तर सारथ्याचा धर्म निभवलेला आहे. सारथ्याचाही एक धर्म असतो. मी तुमच्या रथाचा सारथी होतो आणि सारथी धर्म असं सांगतो की आपला स्वामी संकटात असेल तेव्हा सारथ्याने त्याच्या जीवाचं रक्षण करावं. तुम्ही घायाळ झालेले होते आणि तुमच्या जीवरक्षणासाठी मला या धर्माला अनुसरूनच वागावं लागलं आणि आपण बेशुद्ध अवस्थेत होतात. माझा धर्म होता म्हणून मी तुम्हाला रणभूमीतून बाजूला केले. अशी हकीकत घडते आणि काही वेळानंतर तो सिद्धीवर आल्यानंतर प्रद्युम्न पुन्हा रणभूमीवर युद्धासाठी आला. त्यावेळी शाल्वाचा मंत्री त्याने या यादव सैन्याला दुर्दान करायला त्याने सुरुवात केली. प्रद्युम्न लढतोय, यादव वीर लढतायत, सत्यकी साम हे शाल्वाच्या सैन्याचा संहार करू लागले. यादवांच्या बाणांमुळे या शाल्वाच्या अनेक वीर पुरुषांची मस्तके उडून समुद्रात पडू लागली. कारण समुद्राच्या जवळच ही द्वारका आणि तिथेच ही लढाई होते. या युद्ध काळामध्ये भगवान कुठे होते? भगवान श्रीकृष्ण यावेळेस हे युधिष्ठिराचा राजसूय यज्ञाला गेलेले होते इंद्रप्रस्थाला आणि तिथे शिशुपालाचा मृत्यू झालेला होता. म्हणजे भगवान इथे द्वारकापुरीत नाही. आता इथे द्वारकापुरीत हे घटना घडतायत तेव्हा भगवंताला हे अपशकुन घडू लागले आणि भगवंताने या सर्व संकेतांचा अर्थ जाणला आणि भगवान सर्वांचा तिथे इंद्रप्रस्थामध्ये सर्वांचा निरोप घेतला आणि तातडीने या द्वारकापुरीला आले. द्वारकापुरीला पोहोचल्यानंतर त्यांनी नगर रक्षणाची जबाबदारी बलरामांवर सोपवली आणि आपला सारथी दारुक याला घेऊन ते रणभूमीवर आले. त्याप्रमाणे भगवंताचं रणभूमीवर युद्धभूमीवर आगमन झालं आणि शाल्व आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. यावेळेस एक अशी घटना घडली आहे, एक अद्भुत घटना आहे जी आतापर्यंत कधी घडलेली नाही. ती म्हणजे सारंगधारी भगवंताच्या डाव्या हातावर शाल्वाने बाण मारला आणि त्यामुळे भगवंताचं धनुष्य हातातून खाली गळून पडलं. शाल्वा सौरेस्तु दो संव्ययम सारंग धन्वा बिभेत न्यपतस्तात
सारंगमासीत तदद्भुतम. ते धनुष्य त्यांच्या हातातून पडलं. ही अद्भुत घटना त्या शाल्व आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या युद्धाची वेळ झाली. सर्वत्र हाहाकार उडाला. आणि यावेळेस आता शाल्वाला तर आनंद झालाच असेल. शाल्व यावेळी शिशुपालाचा मृत्यू, रुक्मिणीचं हरण इत्यादी जुन्या पाण्या गोष्टी त्याने काढल्या आणि श्रीकृष्णांना अद्वा तद्वा उन दुन बोलायला लागला. तेव्हा भगवान त्याचा उपास करतायत. अरे असं उने दुने काय करतो? अरे मूर्खा शाल्वा, विनाकारण बडबड करू नकोस. कोण सांगताय? भगवान शाल्वाला. खरं तर आता तसं पाहिलं तुला दिसत नाही, पण तुझ्या डोक्यावर आता मृत्यूच्या गिरट्या सुरू झालेल्या आहेत. तुझ्या डोक्यावर मृत्यू हा गिरट्या घालतो आहे आणि तू इकडे अद्वा तद्वा बोलतोय. खरं तर शूर पुरुष आपलं शौर्य दाखवतात, व्यर्थ बडबड करत नाही. असं म्हणून भगवंतांनी शेवटी एक भयानक असा जोरदार गदेचा प्रहार शाल्वावर केला. त्यामुळे शाल्व क्षणामध्ये तो रक्त ओकू लागला. त्याच वेळेस शाल्वाने एक नाटक केलं. जखमी आहे तरी नाटक करतोय तो. त्या युद्धाच्या प्रसंगात युद्धभूमीवर त्याने एक नाटक केलं, कारण हा मायावी आहे. या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाकडे एक मनुष्य आला आणि त्याने भगवंताला निरोप दिला की भगवान, तुमचे पिता वसुदेव यांचा शाल्वाने पशुला जसं बांधून न्यावं तसं तुमच्या पित्याला बांधून नेलं आणि पळून नेलेलं आहे. असं त्यांनी त्या ठिकाणी ती आवई उठवली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की शाल्व बोलला की पहा, तुझ्या पित्याला कृष्णाला सांगतायत की मी इथे पशुसारखं बांधून आणलेलं आहे. हे बाली श्रीकृष्णा, शाल्व बोलतोय, तू ज्याच्यासाठी जगत आहे तो जन्मदाता पिता, त्याला मी आता वसुदेवाला ठार करतो. तुझ्यात सामर्थ्य असेल तो सोड या वसुदेवाला माझ्या या तावडीतून. असं तो बोलला, वल्गना केली आणि त्याने शाल्वाने तो जो कणी एक मायावी वसुदेव उभा केला होता त्याचं मस्तक तलवारीने उडवलं. त्याचं मस्तक तलवारीने उडवलं. तो मायावी होता. तो भगवान श्रीकृष्णांची माया आणि त्यांचं खच्चीकरण होईल यासाठी हे प्रयत्न करत होता. पण भगवान जसा तो मायावी आहे तसा भगवान सुद्धा माया करू शकतात. भगवंताने ही माया सुरू केली. आता त्याने त्या मायावी वसुदेवाचं शिर उडवल्याबरोबर भगवान सामान्य माणसाप्रमाणे शोक करू लागले, शोकमग्न झाले. त्या शाल्वाला ही मय दानवाने शिकवलेली माया होती. मय नावाचा जो दानव होता त्याने ही सर्व जादूगिरी शिकवली होती आणि हा सर्व जादूचा प्रकार होता. भगवान थोडी त्याच्या मायेला बोलतात. भगवान त्याच्या मायेला बोलत नाही. थोडा वेळ फक्त शोक करून घेतला आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण आणि शाल्व यांचे युद्ध सुरू झालं. शेवटी भगवंताने सुदर्शन चक्र धारण केलं आणि सुदर्शन चक्राने इंद्राने जसा वृत्रासुराचं मस्तक उडवलं त्याप्रमाणे भगवंताने त्या परम मायावी शाल्वाचे कुंडल, किरीट यासह मस्तक उडवलं. त्यावेळी त्याच्या सैन्यामध्ये मोठा हाहाकार झाला आणि नंतर एका क्षणामध्ये भगवंताने सर्व माया नष्ट केली आणि ती भगवंताने शाल्वाची माया, त्याचं विमान
तो मायावी वासुदेव हे सर्व नष्ट झालं आणि हे पाहून आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. परंतु हे सगळं झालं, परंतु आता या शाल्वाचा अजून एक मित्र होता, तो म्हणजे दंतवक्र. हा दंतवक्र याला शाल्वाचा मृत्यू झाल्यामुळे फार तो दुखावला गेला आणि तोही बदला घेण्याच्या दृष्टीने पुढे भगवंताच्या आलेला आहे. आता हा दंतवक्र होता, हा शिशुपाल, पौंड्रक, शाल्व यांचा परम मित्र होता आणि यानेही त्या ठिकाणी विचार केला की मी मित्र ऋण फेडलं पाहिजे. आणि मित्र ऋण फेडण्यासाठी आता यांचे मित्र सगळे दुष्ट, पण तरी अशा दुष्टांचंही हा दंतवक्र आपल्यावर ऋण आहे असं समजत होता आणि बदला घेण्यासाठी तो त्या ठिकाणी त्या युद्धभूमीवर उपस्थित झालाय. तो एकटाच आलेला आहे लढायला भगवान श्रीकृष्णाच्या विरुद्ध. आता तो एकटाच लढायला आला याचा अर्थ तो निश्चित बलवान असला पाहिजे. तो बलवान होता. किती बलवान होता तर तो जेव्हा चालत असे तेव्हा अक्षरशः पृथ्वी हादरत होती असं म्हटलं जातं. आणि तोही या शाल्वासारख्या शिशुपालासारख्या वल्गना करू लागला. त्वं मातुलेयो न कृष्ण पितृधृङ्मा जिघांसासि अतस्त्वां गदयां मंद अनिशे व्रजकल्पयाः. तहि नृणमुपैषेज्ञ मित्राणां मित्रवत्सलः बंधुरूपमारं हत्वा व्याधिं देहचरव्यथा. तो म्हणाला, कृष्णा, तो वल्गना करतोय, तू माझा मामे भाऊस आहे, हे नातेसंबंध आहेत, परंतु तरी सुद्धा तू माझ्या मित्रांना ठार केलेला आहे आणि म्हणून त्या माझ्या मित्रांचं ऋण फेडण्यासाठी, मित्र ऋणातून मुक्त होण्यासाठी मी सुद्धा तुला मारेन. आता तू माझ्या या अत्यंत वज्रासारखी जी काही गदा आहे त्या गदेने मी आता तुला ठार करतो असा हा वल्गना करतोय दंतवक्र. तू माझा मामे भाऊ आहे तरी सुद्धा मात्र आता इथे शत्रूच आहे. आणि जसा मनुष्य एखादा काही आजार फोड वगैरे झाला असला शरीरावर तर त्याच्याविषयी दयामाया ठेवता त्याला जसा छाटून टाकतो, कापून टाकतो, त्याप्रमाणे तू मला या ठिकाणी शत्रू होत आहे आणि तुझा मी नाश केल्याशिवाय राहणार नाही. दंतवक्राने भगवान श्रीकृष्णावर गदा प्रहार केला, परंतु भगवान निश्चल राहिलेले आहे. नंतर शेवटी त्यांनी याला जेवढं काही खेळायचं असेल तेवढा खेळला आणि शेवटी आपल्या गदेने प्रहार केला. भगवंताच्या गदा प्रहारामुळे त्या दंतवक्राचे हृदय छिन्न विछिन्न झाले. तो रक्त ओकू लागला. त्याचं मस्तक, शिरा वेगळं, त्याचं मस्तक, त्याचे केस, त्याचा मुकुट हे सर्व विस्कटलं गेलं. तो हातपाय पसरून त्या रणभूमीवर पडला आणि ग्रत प्राण झाला. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. तो धरणीवर पडला. शिशुपाल ज्यावेळेस मेला, त्याचा मृत्यू झाला, त्यावेळी त्याची एक आत्मज्योत भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झालेली होती. तशीच दंतवक्राची सुद्धा आत्मज्योत ही त्याच्या शरीरातून निघाली आणि सर्वांच्या समक्ष ती आत्मज्योत भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झाली. दंतवक्र मेला हे पाहिल्यानंतर त्याचा जो भाऊ होता विदुरथ, हाही श्रीकृष्णावर चालून आला, पण भगवंताने त्याचंही शिर उडवलं आणि त्याचं शिर उडवल्यानंतर हाही एक शत्रू नष्ट झाला. एवं सौभ्यं च शाल्वं च
दंतवक्त्रं सानुजं हत्वा दुर्वि जगान्यै रीडितसुरमानवैः मुनिभिः सिद्धगन्धर्वै विद्याधर महोरगै अप्सरोभिः पितृगणैर्किन्नैर्चारणैः उपगीयमान विजयः कुसुमैरभिवर्षितः उरतश्च वृष्णीः प्रवरैर्विशालांकृतं पुरीम्. भगवंताने ज्यांना मारणं अशक्य होतं अशा शाल्वाला मारलं. त्याचं सौभ नामाचं विमान नष्ट केलं. दंतवक्र मारला. त्याचा भाऊ विदुरथ यालाही भगवंताने ठार केलं. आणि अशा प्रकारे भगवंताने त्या अयोध्या नगरीमध्ये आपल्या द्वारका नगरीच्या बाहेर जे काही लढाई चाललेली होती, युद्ध चालली होती, त्या युद्धामध्ये विजय मिळवला. सर्वत्र विजय प्राप्त झाल्यानंतर अतिशय संपन्न सुशोभित अशा द्वारका नगरीत प्रवेश केला. आता शाल्वाने आधीच ते जे काही शस्त्रास्त्र टाकून ती नगरी उद्ध्वस्त केली होती, परंतु भगवंताने आपल्या मायेने पुन्हा ती नगरी जशीच्या तशी पुन्हा निर्माण केली आणि तिथे काहीही झालं नाही, कुठलीही क्षिती हानी झालेली नाही, अशी ती नगरी जशीच्या तशी त्या ठिकाणी भगवंताने निर्माण केली. आणि हे पाहिल्यानंतर आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. देव, दानव, मानव, यक्ष, राक्षस जे काही चांगले लोक होते त्या सर्वांनी, किन्नर, अप्सरा आदी देवगणांनी भगवंताची स्तुती केली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हाही एक शत्रू नष्ट झाला. आणि त्यानंतर इथे हे सुरू झालेलं इकडच्या लढाया होत नाही, त्याच सुमाराला कौरव आणि पांडव यांच्यामध्ये बेबनाव झालेला होता. आणि दोघांमध्ये संघर्ष हा शिगेला पोहोचलेला होता. युद्ध पेटेल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. आणि आता या युद्धामध्ये आता कोणी कोणाची बाजू घ्यावी असा प्रसंग निर्माण झाला. भगवान श्रीकृष्ण तर पांडवांच्या बाजूला होते. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. मग राहिले बलराम. बलरामांनी कोणाची बाजू घ्यावी, कोणाचा पक्ष घ्यावा असा प्रश्न आला. परंतु बलराम बलराम जेव्हा जनकपुरीला गेले होते तेव्हा त्या ठिकाणी दुर्योधन तिथे आलेला होता. आणि दुर्योधनाला त्यांनी गदेचं शिक्षण दिलं होतं, गदायुद्धाचं शिक्षण दिलं होतं. त्यामुळे बलराम हे दुर्योधनाचे गुरु होते. आता या ठिकाणी त्यांनी कोणाची बाजू घ्यावी, त्यांनी कोणाची बाजू घेतली नाही. त्यांनी तिसराच एक मार्ग काढला. कारण कौरवांकडून द्रोणाचार्य होते, जे अर्जुनाचेही गुरु होते आणि तिकडच्यांचेही गुरु होते. परंतु त्या युद्धामध्ये त्यांनी कौरवाची बाजू घेतली. मात्र बलरामाने तटस्थ राहायचं असा निर्णय घेतला. आणि तटस्थ राहण्यासाठी ते तीर्थयात्रा करण्याच्या बहाण्याने द्वारका नगरीतून बाहेर आले. द्वारका सोडली आणि तीर्थयात्रेला निघाले. स्नात्वा प्रभासे संत्यर्प्य देवर्षी पितृमानवान् सरस्वतीं प्रतिस्रोत ययो ब्राह्मण संवृतः. ते सर्वप्रथम द्वारका सोडल्यानंतर प्रभास क्षेत्रामध्ये ते आले. तिथे त्यांनी तीर्थस्नान केलं. देव, ऋषी, पितृ यांचं तर्पण केलं. आणि काही काळानंतर ते पुन्हा सरस्वती नदीच्या
उगमाकडे ते निघाले. ते तीर्थयात्रा करू लागले. तीर्थीव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, नाना तीर्थ करू लागले. आणि तीर्थयात्रा करता करता ते नैमिषारण्य या ठिकाणी येऊन पोहोचले. या ठिकाणी अनेक ऋषी मुनी यांनी एक ज्ञान यज्ञ मांडलेला होता. तो ज्ञान सत्र त्या ठिकाणी सुरू होतं. तमागतमभिप्रेत्य मुनयो दीर्घ सत्रिणः, अभिनंद्य यथा न्यायं प्रणामोत्थाय चार्ययन्. आता इथे जे घडू नये ते घडलेलं आहे. हा थोडासा भाग मोठा विचित्र वाटतो, ऐकायलाही एवढा काही घटना फक्त या ठिकाणी आपण वर्णन करतो आहोत. याच्यावर कुठल्याही प्रकारची आपण टिपका टिप्पणी करणार नाही आणि भागवताच्या आधारे तिथले श्लोक देऊन या प्रसंगाकडे आपण पाहणार आहोत. कारण एवढा मोठा आपल्याला अधिकार नाही की आपण याच्यावर टीका टिप्पणी करावे. अले देवाजीचे म्हणा तेथे कोणाचे चालेना. भगवंताची इच्छा जशी असेल तसं होतं. आणि मी जो हा प्रसंग सांगतोय तो टीका टिप्पणी याच्यावर विचार विनिमय हा माझा विषय नाही. तर आपल्या आता मी शिक्षक असल्यामुळे जसा सिलेबस असतो त्या सिलेबसमध्ये जो जो भाग असतो त्या त्या भागाने पूर्वहेतू पूर्वग्रह दूषित न ठेवता त्या अध्यापकाने आचार्याने तो सांगितला पाहिजे. त्याच भूमिकेतून मी या ठिकाणी हा विषय घेत आहे. याच्यावर कोणीही तर्कवितर्क करू नये अशी माझी अपेक्षा आहे. हा पोर्शन मधलाच भाग आहे आणि 78वा हा अध्याय आहे. दशमस्कंदातला 78वा हा अध्याय आहे. या अध्यायातले हे जे काही श्लोक आहेत 21-22 पासून ते आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. नैमिषारण्यामध्ये ऋषींनी दीर्घ काळपर्यंत चालणारा हा ज्ञानयज्ञ होता. त्या यज्ञामध्ये बलरामांचे आपल्या सर्व ऋषी मुनी त्यांचे जे काही ऋषीगण होते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या यज्ञसत्रामध्ये बलरामांचं आगमन झालं. आणि एक नियम असतो, बलराम हे द्वारकेचे तसे पाहिले जरी उग्रसेन राजा असले तरी भगवान श्रीकृष्णांचे बंधू, थोरले बंधू आणि त्याच्यानंतर भगवंताचा तो शेषावतार आहे. तो शेषावतार आहे. या ठिकाणी ते आले. त्यांचं आगमन होताच सर्व ऋषी मंडळी उठून उभे राहिले. त्यांनी बलरामांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं आणि नमस्कार करून ऋषीमुनींनी त्यांना जे काय आशीर्वाद द्यायचे ते दिले. बलरामांनी ब्राह्मणांची पूजा केली. त्यांना एका उत्तम आसनावर तिथल्या व्यवस्थापकांनी त्यांना स्थानापन्न केलं. पण आपण पाहत असतो एखाद्या मोठ्या मंचावर एखादी सभा सुरू असते. मुख्य पाहुणा आल्यानंतर तो त्याच्या आसनस्थ होतो, आसनावर बसतो. तेव्हा तो आजूबाजूला पाहत असतो की या मंचावर कोण कोण आहेत. तुम्ही पाहिलं असेल, हे नेहमीच तुम्हाला दिसेल. फक्त तो आल्यानंतर ते मात्र पहा की तो आल्याबरोबर पटकन बसतो. बसल्यानंतर आपल्या उजवीकडे डावीकडे समोर फक्त मागे वळून पाहत नाही, पण अवलोकन करीत असतो की इथे कोण कोण आलेला आहे. आणि तेव्हा त्यांना असं दिसून आलं
की आपला सत्कार, स्वागत हे सर्व ऋषी मुनींनी, ब्राह्मणांनी उठून उभे राहून आणि आदरपूर्वक केलेलं आहे. परंतु व्यासांचे शिष्य म्हणवणारे रोमहर्षण नावाचे जे श्रेष्ठ असे पुरुष होते, ते मात्र आपल्या आसनावरून उठले नाहीत. हा प्रसंग सूत हे रोमहर्षण म्हणजे जे भागवत सुतांनी शौनिकाधिकांना सांगितलेलं आहे ते सूत, आणि त्यांच्या पित्याचं नाव होतं रोमहर्षण. म्हणजे रोमहर्षण हे सुताचे वडील होते. ते मात्र आपल्या आसनावरून उठले नाही. ते आसनावरून उठले नाहीत, ते बसूनच राहिले. आणि त्यामुळे बलरामांना हा आपला अपमान वाटला. जसा दक्षाच्या त्या यज्ञाप्रसंगी भगवान शिव हे उठले नव्हते आणि त्यामुळे दक्षाला सुद्धा तो अपमान वाटला होता. आणि पुढच्या भानगडी ते आपल्याला आपण पाहिलेले आहेत मागच्या त्या स्कंदांमध्ये. आणि बलरामाने आपला एक गैरसमज करून घेतला. गैरसमज काय केला तर या रोमहर्षणाने आपला हा जाणून बुजून अपमान केला आहे. जाणून बुजून ते उठले नाहीत याचा त्यांना संताप चढला. आणि मग क्रोध, तरी हे कामक्रोध पाही जयात ये कृपेची साठवण नाही, हे कृतांताचे ठाई मानिजे, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे ज्ञाननिधीचे भुजंग. हे क्रोध एकदा माणसाला आला तर मनुष्य किती का विचारी असेना त्या क्रोधाच्या आहारी जातो. आणि आपण कोण आहोत, आपण कुठे आहोत, आपलं स्टेटस काय आहे, आपली लायकी काय आहे, जगामध्ये आपल्याला किती मान आहे, एका क्षणात मनुष्य विसरून जातो आणि आपल्या भाषेमध्ये थोडक्यात तो पट्टा सोडून देतो. आणि तेव्हा त्यांना क्रोध आला आणि ते क्रोधात म्हणाले, कस्मात असा विमान विप्रान्मध्यास्ते प्रतिलोमज, धर्मपालां सतैवास्मान वधम अर्हती दुर्मती. भागवतातला दशमस्कंदातला 78वा अध्याय आणि त्याच्यातला हा 24वा श्लोक आहे. हा 24वा श्लोक आहे जो या बलरामाने उच्चारलेला तो एक श्लोक किंवा काही म्हणू आपण त्याला. ते म्हणायला लागले की हा रोमहर्षण म्हणजे प्रतिलोम पद्धतीने याचा जन्म झालेला आहे. प्रतिलोम म्हणजे पिता क्षत्रिय आणि माता ब्राह्मण. पिता क्षत्रिय, माता ब्राह्मण, याला प्रतिलोम विवाह म्हणतात. आणि या पद्धतीने जी संतान होते ती प्रतिलोम संतान असते. या रोमहर्षण हा अशाच प्रकारचा याचा जन्म झालेला आहे. याचा पिता क्षत्रिय आहे, माता ब्राह्मण आहे. त्यामुळे हा ब्राह्मण नाही, कारण पित्यावरून त्याचा वर्ण, धर्म, जात काय असेल ते निश्चित होते. याचा पिता क्षत्रिय असल्यामुळे माता फक्त ब्राह्मण आहे, त्यामुळे हा ब्राह्मण नाही. परंतु हा स्वतःला मात्र ब्राह्मणापेक्षा मोठा आणि आम्हा क्षत्रियांपेक्षा, आम्ही क्षत्रिय कसे आहोत तर धर्म संरक्षक, धर्म संस्थापनार्थाय असे आम्ही क्षत्रिय आहोत. तो आमच्यापेक्षाही आणि ब्राह्मणापेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजतो. त्यामुळे
आता हा आमच्यापेक्षा उच्च आसनावर बसलेला आहे. मी क्षत्रिय आहे, राजवंशी आहे. बाकीचे सगळे उठून उभे राहिले आणि त्यांनी माझा आदर सत्कार केला. पण हा मात्र काही उठला नाही. स्वतःला गर्विष्ठ समजतो. आपण ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहोत, आपण क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ आहोत, अशा प्रकारचा हा आव आणतो. असं कोण सांगतंय? बलराम. हा त्याचा गैरसमज होता. गैरसमज म्हणा, काही म्हणा, आपण त्याचं समर्थन करणार नाही किंवा युक्तिवादही करणार नाही. वन याने आमचा सन्मान केला नाही, हा अविवेकी आहे, म्हणून हा मृत्यूदंडास योग्य आहे, असं बलराम सांगतायत. वधम अर्हती दुर्मती, हा जो आहे हा अविवेकी आहे, दुर्मती, याला अक्कल नाही, म्हणून हा मृत्यूदंडास योग्य आहे. याने महर्षी व्यासांकडून अनेक शास्त्र शिकला आहे, पुराणांचा अभ्यास केला आहे, परंतु हा मुद्दाम आहे, हे नम्र नाही, उद्धट आहे आणि धार्मिकतेचं ढोंग घेणारा आहे. अशा ढोंगी माणसांना शासन करणं यासाठीच आम्ही अवतार घेतला आहे, असं कोण सांगताय? बलराम. कोणाविषयी सांगतायत? रोमहर्षण या सुताविषयी. रोमहर्षण हा पुराणाचा मुख्य असा वक्ता आहे आणि जो आता जे शौनिकादिकांना जे पुराण सांगतायत त्या सुतांचा पिता आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की ते अत्यंत विद्वान, अनुभवी, श्रेष्ठ असे हे रोमहर्षण अध्यापक आहेत, आचार्य आहेत. आणि आचार्य देवो भवः, आचार्य हा देवता स्वरूप असतो. परंतु हा सर्वच गैरसमज यांनी करून घेतला. तेही आपला धर्म विसरले. कोण? बलराम. त्याचं कारण होतं, बलरामांनी जी विद्या घेतली होती ती परशुरामांकडून घेतली होती. ते परशुरामांचे शिष्य होते आणि आता ते तीर्थयात्रेला निघाले किंवा यज्ञाची दीक्षा घेतल्यावर कोणाचाही वध करायचा नाही असा एक नियम असतो. असा निर्बंध घालून दिलेला आहे. जे तीर्थयात्रेला जातात, जे यज्ञाची दीक्षा घेतात, त्यांनी कोणालाही ठार करायचं नसतं. म्हणून तो विश्वामित्रांनी त्यावेळेस त्या त्राटिका वगैरे जे त्रास देत होते त्यांचा नाश का विश्वामित्र करू शकले नसते का? परंतु त्यांनी यज्ञ दीक्षा घेतली, त्यामुळे त्यांना इतर गोष्टी करता येत नाही असा शास्त्राने त्यांना निर्बंध घालून दिला आहे. परंतु शेवटी क्रोध आहे. क्रोधाला शास्त्र नसतं, क्रोधाला कुठलंच शास्त्र नसतं. क्रोधाच्या विषयी कसं वागावं कसं नाही हे शास्त्रात सांगितलेलं आहे. परंतु क्रोध मात्र आवरला गेला नाही. त्यांनी त्याच वेळेस संतापाच्या भरामध्ये बलरामांनी जे आसनावर रोमहर्षण बसलेले होते, जे उठून उभे राहून ज्यांनी त्यांचा अभिनंदन काय काय जे होतं सत्कार करायचा तो केला नाही, त्यांच्यावर एक दर्भ फेकून मारलं आणि दर्भ फेकून मारल्यानंतर रोमहर्षणाचा मृत्यू झाला. अत्यंत वाईट ही या जीवनामध्ये सगळ्यात वाईट घटना. युद्धभूमीत माणूस मरतो त्याचं काही नाही. किम सभापीठावर सभेमध्ये रोमहर्षणासारखा निशस्त्र इतिहास पुराणाचा ज्ञाता, व्यासांचा आवडता शिष्य, ते फक्त वेद सोडून बाकीच्या या ठिकाणी त्यांचं पहिल्याही अध्यायामध्ये आपण ते पाहिलेलं आहे की या भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांचा परिचय करून दिलाय. जो उग्रश्रवाचा आहे तोच यांचा परिचय आहे. आणि रोमहर्षणाचा मृत्यू घडून आता एक लक्षात घ्या, दर्भ म्हणजे ते पूजेतला ते एक गवतासारखा तो प्रकार असतो.
परंतु काय होतं की कोणती वस्तू केव्हा रूपांतरित होईल भगवंताच्या मायेने सांगता येत नाही. त्यांनी दर्भ फेकला, याच्याही आधी फेकला होता. गौतम ऋषी, त्यांच्या शेतामध्ये एक गाय आली होती. त्यांच्या तपस्येचा भंग करण्यासाठी ती गाय पाठवली होती आणि गौतम ऋषींनी तिच्यावर दर्भ मारून फेकला. गाय लागलीच मेली. जी गाय कायम गवत खात होती तीच गाय त्या दर्भाच्या याच्याने दर्भ तिच्या अंगावर पडलं तेव्हा मेली. त्याचा अस्त्र बनलं. हीच परमात्म्याची माया, हीच परमात्म्याची माया. आणि हा सर्व अनर्थ घडून येण्याचं कारण म्हणजे यालाच नियतीचा खेळ म्हणतात. नियती कोणीही बदलवू शकत नाही. मी एक ठिकाणी वाचलं होतं एका ग्रंथामध्ये, तिच्याविषयी एक व्याख्या दिलेली होती कि जो हमारे अंदर बैठकर हमें बिना पूछे सब कुछ करती है उसे नियती कहते हैं. नियती असते. लोकमान्य टिळकांच्या बाबतीतही त्यावेळेस सांगितलं जात होतं की लोकमान्य टिळकांनी जेव्हा त्यांना शिक्षा सुनावली गेली मंडाली तेव्हा त्यांनी सुद्धा हाच शब्द वापरलेला आहे. हाच शब्द वापरला आहे की मला ही शिक्षा व्हावी, ही नियतीची इच्छा आहे, ही नियतीची इच्छा आहे. तो गुन्हा नाही, तो कायदेभंग नाही. तुमच्या दृष्टीने असेल पण आमच्या दृष्टीने नाही. तरी सुद्धा जे न्याय देत होते त्या न्याय देणाऱ्यांनाही सुद्धा असं वाटत होतं की जे काही सुनावलं जाईल ते मोठ्या हिमतीने बोलत नव्हते. शिक्षा सुनावली गेली तेव्हा लोकमान्य टिळकांनी हाच शब्द वापरला आहे की मला शिक्षा झाली आहे, ही नियतीच्या इच्छेने झाली आहे आणि याच्यातून काहीतरी निश्चित नवनिर्मितीने चांगलं होणार असेल. गौतम ऋषींनी ते दर्भ फेकलं, गोहत्या झाली, परंतु वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. ती भगवान शंकराच्या जटेतून जी गंगा निघाली होती तिचाच इथे पुनर्जन्म झाला आहे. गाम ददाती इति गोदावरी ही, तीच ती गोदावरी जगताच्या कल्याणासाठी. म्हणून गोदावरीला दक्षिण गंगा म्हटलं. तर तुम्ही नाशिक भागात जा, गोदावरी हा शब्द बोलत नाही कोणी, गंगाच म्हणतात. नाशिक भागेमध्ये गंगावर जायचं, गंगा हाच शब्द बोलला जातो, तो गंगेचा अवतार होता. त्या दर्भाच्या काडीने ती गाय गोहत्या व्हावी, त्या रूपाने जगाच्या कल्याणासाठी ही गंगा गौतम ऋषींनी आणली. तसं या ठिकाणी या बलरामांकडून ती जी काही दर्भाची काडी फेकली गेली आणि त्याच्याने रोमन हर्षणांचा मृत्यू झाला. आता याला फक्त नियती नियती आणि नियती हाच शब्द आहे. म्हणून आपण याच्यावर जास्त पोहापोह न करता ईश्वराची इच्छा आणि सगळ्यात महत्वाचं इथे कुठलेही बुद्धीचे तारे वापरून, बुद्धीचे तरंग असे खोलून खोलून पिंजून मला ही कथा सांगायची नाही. मी अत्यंत श्रद्धेने, अत्यंत भाविकतेने, अत्यंत निष्ठेने आत्मकल्याणासाठी ही कथा सांगतोय. आत्मकल्याण करून घ्या. आपल्याला या नियतीचं आणि या परमेश्वराच्या मनातली इच्छा कधीही देवाघरचे ज्ञात कुणाला, खरंच का देवाच्या घरचं कोणाला ज्ञात असतं का? क्षणामध्ये आपण पाहतो गाडीत बसतात लोक, यात्रेला जातात, सगळ्या जय जयकार, सगळं होतं आणि पुढे पुढे गेले गाड्या उलटून जातात. किती लोक मृत्यू त्यांचा झालेला आहे हे आपण पाहू. नियतीची इच्छा.
नियती जसं घडवेल तसं आम्हाला राहावं लागतं. आम्हाला मर्यादा आहेत. आम्ही ती रेषा, ही लक्ष्मणाची रेषा, कोणीही या नियतीरूपी लक्ष्मणाची रेषा अजूनपर्यंत ना कोणीही ओलांडू शकले, ना कोणी ओलांडणार आहे, भविष्यातही नाही आणि मागेही नाही. नियतीच्या इच्छेने घडलं तेव्हा हा 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 हे ती वादिना सर्वे मुनया खिन्न मानसा उचू संकर्षणं देवम अधर्मस्ते कृतो प्रभो. ऋषीमुनी बसले खिन्न मानस. काय सांग, काय बोलणार. त्यांचं अंतःकरण अत्यंत खिन्न झालं आणि सांगितलं त्यांच्याकडून शब्द मिळाला, बलरामा तुम्ही अधर्म केला आहेस. तुम्ही आम्हाला जरी शास्त्र पुराण सांगितलं, इथे काही आधार दिले असले तरी तुम्ही अधर्म केला आहे. कारण निष्पाप श्रेष्ठ ज्ञानी संत महात्म्याची बलरामांकडून अशी जी हत्या झाली आणि या ज्ञानसत्रामध्ये ही हत्या झाली. सर्व ऋषीमुनी अत्यंत हळहळले. बलरामांना म्हणाले, अधर्मस्ते कृता प्रभो. हे प्रभो, हा आपण मोठा अधर्म केलेला आहे. आता हे जे रोमहर्षण असे का वागले तुम्हाला माहिती नाही. तुम्ही येण्याच्या आधी हे आयोजन नियोजन करतानाच आम्ही त्यांना काही निवेदन केलं होतं. ते ऐका. हे यदुनंदना बलरामजी ऐका, आम्हीच या सुताला श्रेष्ठ असं ब्रह्मासन दिलं होतं. ज्या आसनावर ते बसलेले होते ते ब्रह्मासन दिलं होतं. आणि जे ब्रह्मासनावर बसतात ते उठून उभे राहत नाहीत इतरांसाठी. ते ब्रह्म याचं स्थान आहे. आणि आम्हीच या ज्ञानयज्ञ सत्राच्या वेळेस त्यांना ते आसन दिलं होतं. आणि समाप्त होईपर्यंत हा यज्ञ ज्ञानसत्र समाप्त होईपर्यंत त्यांनी कष्टविरहित हे आसन आणि आयुष्य त्यांना दिलं, की उठण्या बसण्याचा सुद्धा त्रास घेऊ नका. तुम्ही तुमच्या आसनावर उठाल, कोणी आला तिथपर्यंत जाल. ते ब्रह्मासनाचा तो अपमान असतो. आणि म्हणून आम्हीच त्यांना ब्रह्मासनावर बसवलं होतं. आणि तुम्ही हे काय केलं? तुम्ही अधर्म केलेला आहे. आणि ऋषीमुनींच्या या म्हणण्यानुसार हे सूत मध्येच उठबस करणार नव्हते. आता अजानतैवाचरित त्वया ब्रह्मवदो यथा योगेश्वराय भवतो नामनो योपी नियामकः. हे भगवान, मला माहिती आहे, ऋषीमुनी सांगतायत, हे बलरामा, आपण साक्षात शेषाचे अवतार आहे. शेषाचा मूळ स्वभाव असतो, फुसकारल्याशिवाय राहत नाही. तुम्ही थोड्याशा गोष्टीवरून चिडले आणि आपण योगेश्वर आहात. आणि आम्हालाही हे माहिती आहे की आपल्याकडून जे काही घडलं आहे ते अजानतेपणामुळे आपल्याकडून घडलं आहे. आपला अवतार हा लोकांना पावन करण्यासाठी होता. यासाठी दुसरा कोणी सांगतो, आता तुमच्याकडून अपराध घडलाय, आता तुम्हाला याबद्दल प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आता भगवंताने त्याला मारण्यासाठी काय नियतीची इच्छा, पण त्याच्यावर काही तर्क करत नाही. त्यावर बलराम म्हणाले, त्यांनी मान्य केलं की हे ऋषीमुनींनो, तुम्ही जे काही सांगतात ते योग्य आहे. आता मला लोकांच्या समोर आदर्श ठेवला पाहिजे. आणि ब्रह्मासनावर बसल्यामुळे ती माझ्याकडून या रोमहर्षणाची ब्रह्मत्याच झालेली आहे. आणि त्यातून मुक्त होण्यासाठी मला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तेव्हा आपण
मी काय प्रायश्चित्ताचं आचरण करावं ते सांगा. तेव्हा ते ऋषी म्हणाले, भगवान आता तुम्ही असं करा, ज्यामुळे तुमचं अस्त्र, शौर्य आणि या सुताचा मृत्यू हे वाया जाणार नाही, जे आपल्यालाही दोष लागणार नाही, तसेच आम्ही जे या रोमहर्षणाला शारीरिक कष्ट न देण्याचं जो वरदान दिलं होतं, तुम्ही जे अस्त्र मारून फेकलाय तेही व्यर्थ जाणार नाही. तेव्हा तुम्ही आता असं करा की तीर्थयात्रेला जा. तर कोणता त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही स्वतः करा. याचा परिमार्जन तुम्ही करायचं आहे, कारण तुम्ही अवतारी आहात. परिमार्जन तुम्ही करा. तेव्हा बलराम सांगताय, ऋषींनो वेदवचन असं आहे की रोमहर्षणांचा माझ्या या दर्भाच्या याच्यामुळे मृत्यू झाला आहे, परंतु वेदशास्त्र असं सांगतं की पिताच आत्मरूपाने पुत्र म्हणून जन्म घेतो. पिताच हा आत्मरूपाने म्हणजे पिताचं सर्व तेज त्याच्या पुत्रात येत असतं. आणि हा जो रोमहर्षणाचा पुत्र आहे उग्रश्रवा, हा सुद्धा मी याला सुद्धा रोमहर्षणच समजतो. आणि जो पुढे तुम्ही ज्ञानसत्र मांडला होता, तो ज्ञानसत्र पुढे चालू राहण्यासाठी ते कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी आता या उग्रश्रवा म्हणजे रोमहर्षणाचा पुत्र याच्याकडे आहे. तो आपल्याला या पुढील कथा निवेदन करेल आणि त्याला मी आशीर्वाद देतो, त्याला वरदान देतो की त्याला दीर्घायुष्य आणि आत्मशक्ती प्राप्त होईल. आणि माझ्याकडून जे काही सूतवधाचं पाप घडलेलं आहे त्यासाठी आपण जे मला सांगाल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. तेव्हा ऋषी म्हणाले की हे भगवान, इल्वल नावाचा एक राक्षस आहे, त्याचा बलवल नावाचा एक पुत्र आहे, तोही एक दानवच आहे. आणि तो या ज्ञानसत्रामध्ये आमच्या ज्ञानसत्रात जे चाललंय तिथे अडथळे आणतो, तो अपवित्र वस्तू फेकतो, त्यामुळे आमचा हा ज्ञानयज्ञ दूषित होतो आहे. तर या पाप्याला आपण ठार करावं, हीच आपल्याकडून आमच्यासाठी मोठी सेवा घडणार आहे. आणि त्यानंतर राहिलं त्या रोमहर्षणाच्या मृत्यूचं प्रायश्चित्त, तर आपण त्याच्यासाठी एकाग्र चित्ताने 1 वर्ष तीर्थस्नान करीत भारतवर्षाची प्रदक्षिणा करावी. यामुळे आपण शुद्ध व्हाल. ततश्च भारतं वर्षं परित्यजु समाहिताः चरित्वा 12 मासान् तीर्थस्नायी विशुद्धसे. हा त्यांनी त्याच्यातला मार्ग सुचवला आहे. अध्याय 78 आणि श्लोक 40 याच्यामध्ये प्रायश्चित्तासाठी त्यांनी जे सुचवलं आहे ते या ठिकाणी आपण निवेदन करण्याचा प्रयत्न केला. कोणी याच्यावर जास्त तर्क वितर्क न करता परमेश्वराची माया समजून आणि आपली अंतःकरणातली भक्ती कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही याची काळजी घ्या. आणि त्या भगवंताची माया आहे असं समजून त्या भगवंताचं क्षणभर का असेना आपण भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.